दिवाना तुझा मिया तुझा आशिक झालोय ग पाहून आता तुझी काजल घायल झालाय ग. जय शिवराय मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवलने एकदम जबरदस्त झाला आहे, कारण एकदम खतरनाक अशी कन्सेप्ट आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवून एकदम सोपा आहे. हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनचा वापर करणार आहे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला हा व्हिडिओ कसा एडिट करायचा हे कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, तर मित्रांनो सर्वात अगोदर आपले जे काही ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचा इंटरफेस येईल. आता तुम्हाला खाली जो काही टेम्पलेटचा ऑप्शन दिसतोय त्या टेम्पलेट्सवरती क्लिक करायचं आणि वरती जो काही अपलोडचं ते तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतोय. इथे अपलोडवरती क्लिक करून मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये 2 XML फाईल दिलेत, ते एक करून तुम्हाला इथे म्हणजे त्यावरती सिलेक्ट करून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. ओके, आता इम्पोर्ट करताना मित्रांनो इथे नेक्स्टचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला टाईमलाईनवरती घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला करून आपली जे काही शेक इफेक्टचा जो काही प्रोजेक्ट असणार आहे त्याला देखील तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्यामध्ये मित्रांनो मी बघू शकता सगळं काय करून दिलं आहे. फक्त तुम्हाला ॲनिमेशनला जे काही ग्राफ वगैरे आहेत ते ॲड करायचे आहेत. आता ते मी सगळं तुम्हाला सांगतोच. त्याच्या अगोदर मित्रांनो आता ह्या व्हिडिओमध्ये तुमचे फोटो तुम्हाला ॲड करायचे आहेत. ओके, तर फोटो ॲड करण्यासाठी सर्वात अगोदर 3.5ची जी काही बीट आहे ह्या बीटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो गॅलरीमधून तुमचा जो काही फोटो असणार आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या 5.4च्या बीटपर्यंत सेट करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला ट्रिम करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो ह्या फोटोला फिल स्क्रीनला सेट करण्यासाठी वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे. ओके, एवढं केल्यानंतर आता मित्रांनो या फोटोला तुम्हाला लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आपले जे काही रेक्टेंगल तुम्हाला दिसते म्हणजे शॅडोचा रेक्टेंगल, त्या रेक्टेंगलच्या खालच्या बाजूला तुम्हाला हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो 5.4च्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. जो काही तुमचा दुसरा फोटो असणार आहे त्याला तुम्हाला ॲड करायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे आणि ह्याची जी काही ह्याला जे काय आहे त्याला देखील तुम्हाला आपले जे काही रेक्टेंगल आहे त्या रेक्टेंगलच्या खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे. आता मित्रांनो या फोटोला तुम्हाला 8.5ची जी काही बीट आहे तिथेपर्यंत व्यवस्थित असं सेट करायचं आहे. आता मित्रांनो पुढे जेवढे पण 2 बीट आहेत त्या दोन्ही बीटमध्ये मी फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो मी तुम्हाला जेवढं पण सांगितलं होतं तेवढं फोटो मी ॲड करून घेते. फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ह्या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जो काही शेक इफेक्टचा प्रोजेक्ट मी तुम्हाला दिला आहे हा प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर हा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथनं कॉपी करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून आता जेवढे पण फोटो आपण ॲड केले त्या प्रत्येक फोटोला तुम्हाला हा इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर आता बघू शकता हे जे काही इफेक्ट आहे ते मी या प्रकारे पेस्ट करून घेतलेत. तुम्हाला देखील पेस्ट करायचं. आता लास्टला एकदा सांगतो, फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि पेस्टवरती क्लिक करून इफेक्टला पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. हे जे काय आता टेक्स्ट तुम्हाला दिसतंय या टेक्स्टवरती आपल्याला ग्राफ ॲड करायचे आहेत. तर मित्रांनो प्रत्येक इमोजीचं एक टेक्स्ट आहे. आता इथे बघू शकता एक इमोजीचं टेक्स्ट आहे आणि एक आपलं जे काही गाण्याचं लिरिक आहे या लिरिकचं टेक्स्ट आहे. तर मित्रांनो दोन्ही पण म्हणजे जे काही दोन्हीचं तुम्हाला लेअर दिसत टेक्स्टच्या या दोन्हीमध्ये तुम्हाला ग्राफ ॲड करायचे आहेत. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपली जे काही लिरिक आहे त्या लिरिकला मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली ग्राफचा ऑप्शन बघायला भेटतोय. सिम्पली या ग्राफवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो ग्राफ ॲड करताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघू शकता ही जी काही आपण लिरिकची लेअर दिसत्या या लेअरवरती 3 की फ्रेम आहेत, म्हणजे एक सुरुवातीला आहे, एक सेंटरला आहे, एक लास्टला आहे. बघू शकता या प्रकारे. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपली जी काही पहिले 2 की फ्रेम आहेत म्हणजे पहिली आणि मधली, तर इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला इथे एक न्यायचा आणि ह्याला जे काय आहे ते या प्रकारे असं आणायचं. ओके, तर बघू शकता आता कसं होतं आपलं या प्रकारे असा ग्राफ होता. एक पॉईंट इथं आणला आणि एक पॉईंट या म्हणजे असं बघू शकता या प्रकारे आपण घेऊन आलो डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला. आता मित्रांनो पुढचे जे काही 2 की आहे म्हणजे सेंटरची की फ्रेम आणि लास्टची की फ्रेम, ही एक की फ्रेम आणि ही एक की फ्रेम, ह्या की फ्रेमच्या मध्ये आल्यानंतर तुम्हाला हा जो काही पॉईंट आहे ह्याला एकदम खालच्या बाजूला घेऊन यायचं आणि हा जो काही पॉईंट आहे ह्याला तुम्हाला एकदम या कोपऱ्यात असं म्हणजे एक पॉईंट वरच्या कोपऱ्यात आणि एक पॉईंट खालच्या कोपऱ्यात, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला, या प्रकारे मित्रांनो तुम्हाला घेऊन यायचं. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो सेम वरती जो काही तुम्हाला इथे इमोजीचा लेअर दिसते त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून ग्राफची लेअर सिलेक्ट करायची आहे आणि सेम तुम्हाला एक वरच्या बाजूला बघू शकता ह्या पहिल्या 2 की फ्रेमच्या मध्ये आल्यानंतर एक ग्राफ इथे म्हणजे एक पॉईंट वरच्या बाजूला, एक पॉईंट ह्या कोपऱ्यात, नंतर पुढच्या 2 की फ्रेम म्हणजे सेंटरची एक की फ्रेम आणि लास्टच्या की फ्रेमवरती आल्यानंतर ह्यो पॉईंट खालच्या कोपऱ्यात आणि ह्यो पॉईंट या प्रकारे खालच्या कोपऱ्यात असं तुम्हाला घेऊन यायचं. ओके, तर मित्रांनो बघू शकता ही जी काही लिरिक्स होती ते खतरनाक पद्धतीने ॲड झाल्या. आता आणखी एकदा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, लक्षपूर्वक बघा. आता पुढची जी काही लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता बघू शकता इथे देखील 3 की फ्रेम आहेत. आता इथे सुरुवातीला एक आहे, नंतर सेंटरला एक आहे आणि एकदम लास्टला एक आहे. ओके,
या की फ्रेम आता मित्रांनो काय करायचं तुम्हाला ह्या पहिल्या म्हणजे एकदम सुरुवातीची की फ्रेम आणि सेंटरची की फ्रेम या दोन्ही की फ्रेमच्या मध्ये यायचं की दोन्ही की फ्रेमच्या मध्ये आल्यानंतर आता हा जो काही पॉईंट दिसतो ह्या वरच्या कोपऱ्यात आणायचा आहे आणि हा जो काही पॉईंट आहे तो ह्या कोपऱ्यात तुम्हाला असं घेऊन यायचं. ओके, नंतर मित्रांनो पुढच्या दोन म्हणजे मधली एक की फ्रेम आणि लास्टची की फ्रेम ह्या दोन सेंटरच्या या दोन्ही पॉईंटच्या सेंटरमध्ये आल्यानंतर ही जी काही पॉईंट आहे त्याला खालच्या कोपऱ्यात आणायचं आहे आणि इकडचं ह्या कोपऱ्यात तुम्हाला असं घेऊन यायचं आहे. सेम मित्रांनो तुम्हाला जी काही इमोजी असणार आहे त्याची देखील तुम्हाला ग्राफ या प्रकारे व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तर जेवढ्या पण लिरिक्स असणार आहेत त्या प्रत्येकाच्या लिरिक्सचा ग्राफ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अगदी शेवटपर्यंत मी जे काय ॲनिमेशन म्हणजे ॲनिमेशन होतं त्याला ग्राफ ॲड करून घेतला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, हे 3.5ची जे काही बीट आहे या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आणि मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा एक मी ओव्हरली व्हिडिओ दिला इंक इफेक्ट, तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्टला ॲड केल्यानंतर इफेक्टच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून याला लाईटनवरती सेट करून घ्यायचं आहे. ओके, आता मित्रांनो इथून तुम्हाला इथनं बॅक यायचं आहे, इथे जो काही लेअरचा ऑप्शन दिसतोय या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कॉपी लेअरचा ऑप्शन बघायला भेटणार आहे. सिम्पली यावरती क्लिक करून आता मित्रांनो पुढे आपण जिथे जिथे नवीन फोटो ॲड केला आहे त्या प्रत्येक बीटवरती तुम्हाला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट करण्यासाठी लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्टवरती क्लिक करून लेअर पेस्ट करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे, रिझर्वेशन एकदम हाय ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.